सभी, जनता के सुख में तो है समाज सुख की धारणा। भारत माता के वैभव हित सहकारिता की साधना, सहकारिता की साधना। विविध व्यक्तिमत्व आणि सहकारातील उच्च ज्ञान असलेले असे व्यक्तिमत्व आज आपल्याला कार्यक्रमाचे उदाहरण म्हणून लाभले। मी बोलताना विनंती करतो की रामभद्रांचा आपण सत्कार करावा। विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था संस्था ही नागपूरला आहे, याचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यानंतर शिक्षक सहकारी बँक पंडित वत्सराज व्यास प्रतिष्ठान कोषाध्यक्ष आहेत। आपण त्यांना अभिनंदन पत्र तयार केलेलं आहे। त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा नक्की जास्त विषय केलेला आहे। सरकार हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, तरी त्यांचे विशेष प्रयत्न आहेत। सरकारने कुठलीही फायदा स्कीम जी काही असेल त्याचा लाभ हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, त्या लाभाला मिळाला पाहिजे। त्यासाठी सरकार मंत्री जे अमित शहा आहेत त्यांनी हे केलं आहे। त्याबरोबर केंद्रामध्ये आता सरकारचं एक नवीन धोरण आता निश्चित करायचं आहे। त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारचं सुद्धा नवीन एक सरकार धोरण निश्चित करण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलंय आणि त्यासाठी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील नामवंत दिग्गज मंडळी आहेत की ज्यांचा सरकारमध्ये चांगला अभ्यास आहे, त्यांना सरकारची जाण आहे, अशा विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी आज त्यांनी महाराष्ट्र सरकारने त्या समितीवर त्यात घेतलेलं आहे। तर आपल्याला अभिमानास्पद असा आहे की आपल्या सहकार विभागाचे संस्थापक सदस्य आणि रिझर्व्ह बँकेचे संचालक जी सतीशजी मराठे आणि आता आपल्या सरकार विभागाचे प्रदेश महामंत्री विवेक जुगाले यांची तज्ञ संचालक म्हणून या समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे। तर या दोघांचं त्यांनी आपण टाळ्यावर आवडून स्वागत करावं। आपल्यासाठी ही अतिशय अभिमानाची खूप मोठा आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग हे धोरण करण्यासाठी सरकारचे धोरण नवीन करायचे आहे। त्याच्या धोरणाचे निश्चित होईल। हे धोरण ठरवताना तळागाळामध्ये काम करणारे किंवा प्रत्यक्षाची काम करणारे लोक आहेत त्यांना या अडचणी किंवा त्यांच्या सूचना देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। या सूचना देखील ते धोरण ठरवताना त्या निश्चित उपयोगी पडू शकतात, कारण पूर्ण खालपासून जर विचार केला तर ते धोरण परिपूर्ण असं होऊ शकतं। आणि त्यासाठी सध्या विवेकचा इकडं दौरा सातारा सांगली कोल्हापूर या भागात आहे। त्यामुळे आपण आपल्या काही सूचना काही आपलं काही मार्गदर्शन किंवा काही अडीअडचणीचे काही येत असतील त्या सूचना आपण आता यांच्या समोर जर मांडल्या तर त्याचा योग्य असेल तर त्याचा उपयोग हा नक्की सरकार धोरण ठरवताना त्याचा होईल। तर मी आता विनंती करतो की परंतु या कार्यक्रमाची प्रत्येक सुरुवात करूया की आपल्याला काही सूचना असतील तर ते विवेकजींना आपण जर विवेकजींसमोर मांडल्या तर त्यासाठी इन्कॉर्पोरेट नक्की त्याला करता येईल। तेव्हा आपल्या कार्यक्रमाचा एक पहिलं सत्र समजेल आहे आणि त्याच्या आपल्या थोडं हे आहे की कार्यक्रमामध्ये मुख्य प्रास्ताविक आपल्या सरकारवर करतो की त्यांनी कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा। गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी। गुड मॉर्निंग एव्हरीबडी। सहकार भारती सातारा जिल्हा आज या ठिकाणी ही जी तातडीची मीटिंग बोलवण्यात आलेली आहे त्याला सहकारातल्या आणि विशेषतः पतसंस्था, बँका, सहकारी साखर कारखाने, दुग्ध विकास संस्था अशा वेगवेगळ्या ज्या सहकारी अनेक संस्था आहेत याचे अभ्यासक त्यातले विशेष तज्ञ अशा लोकांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। त्याचं मुख्य कारण आहे की आज या ठिकाणी जे आपले प्रमुख पाहुणे आहेत माननीय विवेकजी जुगाले हे सहकार भारती महाराष्ट्र राज्याचे महामंत्री आहेत।
महामंत्री म्हणून हा दुसऱ्या वेळचा त्यांचा कार्यकाळ सुरू झालेला आहे आणि ते पहिल्यांदाच या ठिकाणी येत आहे. आणि त्यात विशेष आनंदाची गोष्ट ही घडलेली आहे की माननीय अमित शहा यांनी केंद्रामध्ये जे सहकार मंत्रालय वेगळं निर्माण केलेलं आहे, या वेगळ्या निर्माण केलेल्या सहकार मंत्रालयामध्ये प्रचलित आणि विद्यमान असे जे सहकार कायदे आहेत, सहकाराचे नियम आहेत, उपविधी आहेत, यामध्ये काय आवश्यक सुधारणा गरजेच्या आहेत का? फक्त केवळ बँकापुरतं किंवा याच्यापुरतं असं न ठेवता संपूर्ण सहकार धोरणच विकास संस्थांमध्ये असो, पतसंस्थांमध्ये असो, बँकामध्ये असो, अशा अनेक जवळजवळ की माझ्या माहितीप्रमाणे 52 सहकारी संस्था आहेत ज्यामध्ये सहकार भारती राज्यातच नाही पण संपूर्ण देशामध्ये यासाठी काम करते. तर यात ज्या काही आवश्यक सुधारणा आहेत त्या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी, काही नवीन कायदे अंमलात आणण्यासाठी, जुने कायदे जे अनावश्यक आहेत ते रद्दबदल करण्यासाठी किंवा आहे या कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि यासारखे नवीन नियम आलेले यामध्ये या कायद्यात अंतर्भाव करण्यासाठी जी एक समिती गठीत केलेली आहे केंद्राची आणि त्या केंद्रानं राज्याची प्रत्येक समिती वेगळी केलेली आहे. या समितीमध्ये आजचे जे प्रमुख पाहुणे आपले आहेत, आदरणीय महामंत्री विवेकजी जोगादे यांची एक सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याच्या या समितीत निवड झालेली आहे. त्यांच्याबरोबर आदरणीय सतीशजी मराठे आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूरचे नरके साहेब आहेत. तर अशा या समितीचा ही धावती भेट आपल्या कोल्हापूर विभागात आज आयोजित केलेली आहे. या धावत्या भेटीमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी विवेकजी जोगादे इथं उपस्थित झाले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे इथं प्रथम मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला सहकारात आज सातारा जिल्हा सहकारी बँकेचे डायरेक्टर, आमचे मार्गदर्शक मित्र माननीय रामभाऊ लेंबे यांना मी तातडीची 2 दिवसापूर्वी विनंती केली की असं विवेकजी येत आहेत, तुम्ही आलं पाहिजे. कारण रामभाऊंचा पतसंस्थांच्या चळवळीतला जो अभ्यास आहे आणि हा अभ्यास करत असताना संपूर्ण जिल्ह्यातल्या पतसंस्थांना त्यांचं जे मार्गदर्शन आहे हे अतिशय प्रबळाचं मार्गदर्शन आहे. तर त्या निमित्तानं या ठिकाणी विवेकजींशी त्यांचाही संपर्क होईल, चर्चा होईल. तर तुम्ही या कार्यक्रमाला यावं, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी रामभाऊ लिंबे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याने नवीन सरकार धोरण निश्चित करण्याचं नियोजन केलेलं आहे. याबरोबर डॉक्टरांनी त्या सभेच्या नियोजनाबाबत आपल्याला या ठिकाणी प्रस्ताव म्हणजे सांगितलं आहे. परंतु जर आपण सहकारामध्ये बघितलं तर या स्पर्धेमध्ये अनेक अडचणींना आपला सामोरं जावं. प्रत्येक काम करत असताना आज या सहकार या विविध क्षेत्राच्या या स्पर्धेमुळं सहकार टिकतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक वेळेला ह्या खाजगी क्षेत्राला झुकतं माप केलं जातं आणि सहकाराला मात्र त्या बाबतीत अनेक अडचणीला, अनेक समस्यांना, अनेक कायद्यांच्या त्रुटीला तोंड द्यावं. त्यामुळे स्पर्धेच्या युगामध्ये हा सहकार टिकतो का नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असताना आता डॉक्टरांनी सांगितलं की आपल्या सहकार मंत्र्यांनी एक नवीन धोरण निर्माण केलेलं आहे. सहकारी विद्यापीठाची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक
यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. तर आदरणीय शहासाहेबांनी या सरकाराला चांगले दिवस येतील अशी परिस्थिती आज येत आहे. कारण केंद्रामध्ये सरकार हा विषय पूर्वी नव्हताच, परंतु आता सरकार विभाग एक नवीन सुरू झाल्यापासून सरकारला थोडंसं प्राधान्य देण्याचं काम यांनी सुरू केल्यामुळं आपण आज जे आपली या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपण ज्या सरकारी क्षेत्रामध्ये आपण जे काम करत असतो त्या काम करत असताना येणाऱ्या अडचणी कायद्याच्या असतील, प्रस्तावित काम करत असताना जे आपल्याला अडचणी येतात त्यामध्ये कायद्यामध्ये काय सुधारणा झाली पाहिजे प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी आजची बैठक आयोजित केलेली आहे. आणि या बैठकीला सरकार भारतीचे महामंत्री जुगारे ऐकून घ्यायसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि सरकार भारतीचे अध्यक्ष डॉक्टरांनी हे जे निर्णय केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. परंतु आपण सरकारमध्ये काम करायचं म्हणलं तर मगाशी सर आपली चर्चा झाली की पतसंस्था ही सामान्य लोकांची आर्थिक चळवळ ही चळवळ काम करीत असताना अनेक अडचणी या चळवळीला येत असतात. बँका जे काम करू शकत नाही ते काम आर्थिक काम हे पतसंस्थाला करावं. तुम्ही बघता की एखादा कर्जदार ज्याला बँकेत कर्ज मिळत नाही असाच कर्जदार आपल्याकडे येतो आणि त्याला कर्ज देण्याचं काम त्या पतसंस्था करत असतात. ठेवीदार कोण येत असतो तो चालक कसा आहे चालकाकडे बघून आणि थोडंफार मला 2 पैसे जास्त व्याजाचे मिळत आहेत म्हणून तो आपल्या विश्वासावर ठेवतो. मग तुम्ही सांगा ज्याला कर्ज मिळत नाही अशा व्यक्तीला कर्ज द्यायचं आणि ते कर्ज वसूल करायचं. मग तुम्ही सांगा बँका हा चांगला कर्जदार निवडून घेतो आणि ज्याला कुठं कर्ज मिळत नाही अशा कर्जदाराला आपण कर्ज देतो. म्हणजे नापास विद्यार्थ्यांची शाळा आपण चालवतो आणि हुशार विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये त्याला यासाठी म्हणजे आपल्याला किती प्रयत्न करावा लागतो काम करत असताना प्रत्येक आणि बरोबर सरकार काय करते ज्या अटी शर्ती रिझर्व्ह बँकेला त्याच पतसंस्थाला खाली लगेच परिपत्रक महिना 15 दिवसांत लगेच परिपत्रक खाली. मग असं जर काम करायचं म्हटलं तर खूप अडचणी या ठिकाणी निर्माण होतात. वसुलीच्या बाबतीत तर किती अडचणी तुम्ही सांगा. कर्जदार ज्या वेळेला कर्ज घेत असतो तेव्हा तो पतसंस्थेच्या सगळ्या अटी मान्य आणि ज्या वेळेला वसुलीची परिस्थिती त्यावेळेला प्रत्येक वेळेला तो कायद्याचा अभ्यास करतो. त्याला किती वेळा संधी द्यायची त्याने एक तर मॉर्गेज करते वेळी आपली प्रॉपर्टी गिरवी त्याने आपल्याला दिली असते त्याला व्याजाचा दर मान्य असतो आपली व्याजाची पद्धत त्याला मान्य असते. या सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य करून सुद्धा 100च्या दाखल्याच्या वेळेला त्याला तो संधी ठीक आहे 100च्या दाखल्याच्या वेळेला संधी दिल्यानंतर परत वरच्या स्टेज येते त्याला संधी नाही दिली परत आपण त्याला हे आपण ज्या वेळेला ताबा घेतो ताबाच्या वेळेला किती अडचणी येतात. प्रत्येक स्टेजला आपल्याला त्या ठिकाणी अडचण म्हणजे तो आणण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे जर आपण त्या बाबतीमध्ये 2-2, 3-3 वर्षाचा कालावधी जात असतो. जर एखाद्या व्यक्तीचा निलाव करायचा तर 2-2, 3-3 वर्ष तो आपल्याला वकील देऊन अतिशय हैराण करत असतो. आपण समजा एखाद्या जमिनीचं मूल्यांकन DDO ऑफिसमध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा तो काय करत असतो आपल्याला त्या मूल्यांकनामध्ये सुद्धा तो त्रास देत असतो. म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी कर्जदाराला संधी दिली जाते आणि त्या संधीमुळे प्रत्येक ठिकाणी अडचण निर्माण होत असते. 2-2, 3-3 वर्ष निलंबनाला लागतात. मग अशा प्रकारच्या कायद्यामध्ये जर आपण जर लक्ष खरंच संस्थांच्या अडचणी केली त्या वसुलीमुळे खूप अडचणी
म्हणजे आणि या सहकार कायद्यामध्ये आपण सर्वांनी बसून जर पतसंस्थांना जर चांगल्या पद्धतीचं एक सर्वांपासून एक धोरण तयार करा. एकदा जर कर्ज एकदा जर सगळ्या अटी मान्य केल्या तर आपण संधी देतो, पण परत परत त्याला प्रत्येक ठिकाणी संधी दिली तर त्या ठिकाणी अनावश्यक वेळ होतो आणि त्यामुळं अनेक संस्था अडचणी निर्माण होते. आता तुम्ही सांगा की एनपीएच्या आपण जे एनपीए मध्ये आता आपल्याला बऱ्याच ठिकाणी आता पूर परिस्थिती निर्माण झाली, आता वसूल होत आणि जर आपल्याला प्रत्येक वेळेला जर आता आपण तरतूद करत असताना आता आपली जी जामीन तर इथं 60% तरतूद करायची होती, तिथं आता इतर 50% 70% तरतूद करावी लागते. आता 100% तुम्ही ही केले म्हणजे प्रत्येक स्टेजला त्याला आपल्याला तरतूद विचार करावा पाहिजे. बँकेप्रमाणे सगळं होत असतं, ज्याला कुठे कर्ज मिळत नाही त्याला कर्ज आम्ही देतो, कारण ज्याला कुठे कर्ज मिळत नाही त्या व्यक्ती ती सामान्य व्यक्ती त्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी सावकारी भाषेत जाऊ नये म्हणून पतसंस्थेची निर्मिती. बँका ज्यांना आर्थिक मदत करू शकत नाही त्यांना या संस्था जर आर्थिक मदत करत असतील तर त्यांना कुठेतरी बँकेपेक्षा थोडंसं सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी दिला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी बसून एक धोरण ठरवताना तुम्ही फेडरेशन असेल, असोसिएशन असेल, सर्व पतसंस्थांचे जिल्ह्याच्या कमिटी असतील या सगळ्यांची पत्र मागून घेऊन पतसंस्थाच्या संदर्भामध्ये सुलभ असं धोरण तुम्ही तयार करावं असं मला या ठिकाणी वाटतं. प्रत्येकाने या ठिकाणी सगळे अनुभवी माणसं त्यांनी या ठिकाणी आपली मतं या ठिकाणी मांडावी आणि त्या पद्धतीनं जोराजी साहेब आपण चांगल्या प्रकारचं धोरण निर्माण करण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असेल आणि अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय सरकार. 36 जिल्ह्यांचा प्रचार दौरा हा सातारा जिल्ह्यापासून सरांनी सुरुवात केलेली आहे. सर्वसमावेशक असं सर्वांची मतं जाणून या समितीमध्ये ते आपलं रिप्रेझेंटेशन आपलं प्रतिनिधित्व करतील या शंका नाही. राष्ट्रीय धोरण जाहीर झाल्यानंतर ज्यावेळेला राज्यांना स्वतःचं धोरण करण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळेला आपल्या राज्यांनी सुद्धा एक समिती गठीत केली आणि आपलं मनापासून मी अभिनंदन करतो की आपल्या सहकार भारतीचे महामंत्री जुगादे सर यांचा त्यात समावेश करण्यात आला. निश्चितच या समितीमध्ये त्यांचं कार्य हे उत्कृष्ट असेल आणि त्या सगळ्यांना सपोर्ट देण्यासाठी आपण सर्वजण त्यांना विविध प्रकारच्या सूचना केल्या आहेत, करता आहात. सहकारी संस्था योग्य रीतीने चालवण्याबरोबर सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून महिला आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी योग्य पावलं उचलण्यासंबंधीची राज्य सरकारी धोरणात उपाय आणि तरतुदी या निश्चित असतील यात शंका नाही. सहकार खरं तर बराच काळ आपण पतसंस्था त्याच्यामध्ये 2 आर्थिक संस्था आहेत सहकारात, एक पतसंस्था दुसऱ्या सहकारी बँका. त्याचे बरेचसे प्रतिनिधीच असल्यामुळे बोललो, प्रशिक्षणावरही बोललो जी आवश्यक गोष्ट आहे. परंतु सहकारामध्ये कार्यरत आहेत, मत्स्योत्पादन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, घर बांधणी आहे, मार्केटिंग आहे, कुक्कुटपालन आहे, दळणवळण, साखर उद्योग, सेवा क्षेत्र अशा विविध प्रकारच्या संस्था या सहकारामध्ये आहेत. या सगळ्या संस्थांना न्याय देण्याचं काम आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचं काम या माध्यमातून या धोरणाच्या माध्यमातून होणार आहे. सहकारात प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची गरज आहे ही गोष्ट अनेकांनी मांडली आणि ती खरीच आहे. त्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठाची स्थापना 100% केली आहे. माझंही मत आहे की या मध्यवर्ती विद्यापीठ जे गुजरातमध्ये स्थापित झालेलं आहे त्याच्या विविध प्रकारच्या शाखा या राज्यस्तरावर असल्या पाहिजेत.
महाराष्ट्र हे सहकार रुजलेलं राज्य आहे, सहकार चोकावलेलं राज्य आहे. आणि या दृष्टीने मी ज्या वेळेला व्हॅमनिकॉममध्ये जातो लेक्चर्सना, त्याच्या वेळेला मी तिथे चर्चा हीच करतो की तुम्ही स्वतःचा विलिंगनेस दाखवा आणि वैकुंठता इन्स्टिट्यूट पुणे व्हॅमनिकॉमला राज्य सरकारने असं अद्ययावत प्रशिक्षण केंद्र तिथंही उभारावं की ज्या योगे महाराष्ट्रामध्ये या प्रशिक्षणाचं काम विविध प्रकारे आणि चांगलं चाललं जाईल. एकाने जी सूचना मांडली सरांनी की शालेय शिक्षणामध्ये सुद्धा 5वी पासून सहकार हा विषय मुलांच्या मध्ये आवश्यक आहे. आज सहकारामध्ये तरुण पिढी आणि महिला वर्ग यांची आवश्यकता नितांत आहे. त्यावेळेला शालेय शिक्षणात सुद्धा सहकाराचं महत्त्व आणि अभ्यासक्रमातले धडे समाविष्ट करणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सभासद संख्येत वाढ करणं याच्यावर जोर देण्यात आला पाहिजे. विशेषतः तरुण, महिला, आर्थिक दुर्बल, दिव्यांग यांचा विविध प्रकारे तरुण पिढीला उत्कृष्ट करण्यासाठी खरं तर आपल्या देशामध्ये आज 65% लोकसंख्या ही 35 वर्ष वयोगटाच्या खालची आहे. तेव्हा युवा शक्तीचा उपयोग सहकारासाठी अधिकाधिक कसा होईल याचाही या सहकार धोरणामध्ये समावेश असावा. दुसरी गोष्ट, सोसायट्या, पतसंस्था, सहकारी बँका या तरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यांचं संचालन उत्तम असावं, प्रामाणिक असावं. त्याला संचालित करणारे संचालक हे स्वच्छ, दूरदृष्टी असलेले आणि अभ्यासू आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या संस्थेसाठी वेळ देणारे असावे. यासाठी गुड गव्हर्नन्सची गरज आहे, संस्था संचालन. आणि त्यासाठी ज्या वेळेला तसंच एकाने कोणीतरी मांडलं की थोडक्या मोजक्या फार कमी संख्येमध्ये का होईना पण भ्रष्टाचार, संस्थेला अडचणीत आणणारे लोक या सहकार्यामध्ये आहेत. त्यांच्यावर जरूर ॲक्शन घेतली पाहिजे. ते सहकारातून बाजूला झाले पाहिजेत की ज्या योगे अशी कारवाई या घेतली गेली पाहिजे की ते संस्था पुन्हा सहकारामध्ये. सर्वांना नमस्कार. सहकार भारती सातारा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी आयोजित चर्चासत्रामध्ये आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि ज्यांचं सहकारामध्ये अतिशय सन्मानाने नाव घेतलं जातं असं आमचं पितृतुल्य व्यक्तिमत्व मान्य श्री रामभाऊजी लेंबे या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांचा बँकिंग क्षेत्रामध्ये प्रचंड गाढा अनुभव आहे असे आमचे मार्गदर्शक माननीय श्री अविनाशजी जोशी या ठिकाणी उपस्थित, या पतसंस्थेचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोईर, या विभागाचे विभाग प्रमुख चंद्रकांतजी गुलाब, सहप्रमुख नरेंद्रजी गांधी, माझे सह, या सातारा जिल्ह्याचे महामंत्री शैलेशजी ढवळेकर, संघटन मंत्री शामराव जोरे या ठिकाणी उपस्थित, दीपक गावडेकर, आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ फडके, दीक्षितजी. केवळ 5 ते 7 मिनिटांमध्ये काय आपल्याला करायचं हे सांगतो आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडनं सगळे प्रश्न यावेळी अपेक्षित आहेत. आजची ही जी बैठक आहे, हे जे चर्चासत्र आहे, हे विशेष आहे आणि राज्याचं सहकार धोरण ठरवण्याकरता भोसलेसर पहिली ही बैठक आहे. माझा पहिला प्रवास आज या साताऱ्यापासून होतोय. आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली कारण तुम्ही पहिल्या रांगेतले सगळ्यात पहिले उभे असलेले सगळे सहकारातले लोक आहेत. ही समिती आता काय करणार असे वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर असतील. तर पहिले तर मी तुम्हाला एक सांगतो की 2021 मध्ये सहकाराचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं जे आतापर्यंत नव्हतं आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे ही सहकार मंत्रालयाची पहिली प्रत दिली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत ज्या गतीने आपण फिरतो आहे आणि पुढे जातो आहे, ही गती येणाऱ्या काळामध्ये अशीच कायम राहणार. आणि मग सहकाराचा आपण विचार केला तर संपूर्ण देशाचा जो डेटाबेस आता तयार झाला आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे
की आपल्या देशामध्ये जवळजवळ कार्यरत सहकारी संस्था या 6.5 लाख आणि किती लोक सहकार्याशी जोडले गेले आहेत तर 140 कोटीच्या देशामध्ये जवळजवळ 30 कोटी लोक हे सहकार्याशी जोडले गेले आहेत. एवढं मोठं आपलं सहकार क्षेत्र आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण 6.25 लाख सहकारी संस्थांपैकी 2.25 लाख सहकारी संस्था या केवळ महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रामध्ये 13 कोटीचा आपला महाराष्ट्र आहे. या 13 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 8 कोटी लोक हे सहकार्याशी जोडले गेले. एवढं मोठं प्रचंड कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि मग ज्या वेळेला सहकार मंत्रालयाची स्थापना झाली सहकारामध्ये काहीतरी करावं असं अमित शहा साहेबांना वाटलं आणि मग त्यांनी पहिलं काय केलं तर या सहकाराचं चांगलं धोरण तयार करा असा आदेश त्यांनी दिला. आणि मग त्याच्याकरता केंद्राची कमिटी झाली. आपल्याला माहिती आहे की माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी झाली ज्याच्यामध्ये आपले सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आणि आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे आणि नाबार्डचे जे काही संचालक आहेत सतीशजी मराठे हे सुद्धा त्या कमिटीमध्ये होते. जवळजवळ 2 वर्ष या कमिटीने त्याचा अभ्यास केला संपूर्ण सहकार क्षेत्राचा. आणि आता जे संसदेचं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ते सहकार धोरण केंद्राचं हे त्यांनी ठेवलं. ते सहकार धोरण पाहिल्यानंतर अमित शहाना असं वाटलं की सगळ्या राज्यांचं सुद्धा असं सहकार धोरण असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सगळ्या सहकार मंत्र्यांची एकदा दिल्लीत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं सांगितलं की ज्या पद्धतीने आम्ही केंद्राचं सहकार धोरण ठरवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या राज्याचं सहकार धोरण ठरवलं पाहिजे. आणि मग त्याला एक गती मिळाली आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब पाटील जे आपले सहकार मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकाराचं धोरण ठरवण्याकरता महाराष्ट्राची एक 34-35 लोकांची कमिटी तयार झाली ज्याच्यामध्ये 16 ते 17 लोक हे शासकीय अधिकारी आहेत. म्हणजे त्याच्यात मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, सहकार आयुक्त आहेत, सहकार सचिव आहेत, पणन मंत्री आहेत, साखर उद्योग हे सगळे त्याचे सदस्य आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त सहकार क्षेत्रात ज्यांचा दांडगा अनुभव आहे असे साधारणतः 12 ते 13 लोक त्यांनी या कमिटीमध्ये घेतले. आता माझा नंबर या कमिटीमध्ये लागला म्हणजे काय मी तुमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करणार. माझा नंबर या कमिटी याच्याकरता लागला मी काही फार तज्ञ म्हणून लागला नाही तर सहकार भारती आपली जी संघटना आहे ज्याचा महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं वजन आहे दबदबा निर्माण झाला आहे त्या सहकार भारतीचा कोणीतरी प्रतिनिधी या कमिटीमध्ये असावा असं शासनाचं म्हणणं पडलं. आणि तुमच्या आमच्यातलाच म्हणजे मी एक कार्यकर्ता माझी त्या ठिकाणी वर्णी लागली. आता हे केल्यानंतर आपण तर काही स्वस्त बसणारे लोक नाहीये की बाबा आपण त्या कमिटीवर आलो आणि सहकाराचं धोरण हे केवळ एसी कॅबिन मध्ये 10 लोक एकत्र आले आणि त्यांनी बनवलं असं नाही. तर महाराष्ट्राची लोकसंख्या आणि महाराष्ट्रातले सहकार क्षेत्रात जोडले गेलेले लोक हे पर्सेंटेज तुम्ही काढलं तर देशाचं पर्सेंटेज ते निघतं 25% आणि महाराष्ट्राचं जे निघतं ते 60 ते 65%. म्हणजे 13 कोटीमध्ये साधारणतः 8 कोटी लोक हे सहकाराशी जोडले गेले आहेत. एवढं प्रचंड पोटेन्शियल आपलं आहे. आणि मग ही जी पहिली कमिटी झाली या कमिटीची पहिली बैठक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं फोर्टला जे ऑफिस आहे मुख्यालय आहे तिथे झाली. आणि मग या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत बाबासाहेब पाटील जे आपले सहकार मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली कमिटीची आमची 3 तारखेला ही बैठक झाली 3 नोव्हेंबरला. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही आपापल्या पद्धतीने हे सगळे विषय मांडा. ज्या वेळेला माझा क्रमांक लागला तर त्यावेळेला आपण सहकारात आपले इतकं काम कोणाचं नाही हे तर आपल्याला मानावं लागेल. सहकार भारतीशिवाय या देशामध्ये कुणीही ग्राउंड लेवलवर काम करत नाही आणि सर्व सेक्टरमध्ये काम करत नाही. अनेक फेडरेशन्स आहेत, अनेक असोसिएशन आहेत, परंतु त्या सेक्टर पुरते. परंतु सहकार भारती या सगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी एकमेव ऑर्गनायझेशन आहे. आणि मग ज्या वेळेला बोलण्याची संधी मिळाली तर त्यावेळेला सहकार भारतीचा महामंत्री तर दुसरी टर्म मिळाली त्याच्यामुळे प्रचंड प्रवास आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या जे मी भेटीगाठी होतात तुमच्याकडनं अनेक गोष्टी शिकतो, त्याच्यावर अभ्यास करतो आणि नेमके कुठले मुद्दे मांडले पाहिजे हे शासनासमोर ठेवतो. आणि
आणि मग त्या बैठकीत पहिला विषय मी असा ठेवला की हे जे सहकाराचं धोरण आपण तयार करतो आहे हे आपण इथे बसलेल्या 30-35 लोकांनी करण्याची आवश्यकता नाही. त्या सहकार धोरणाला न्याय मिळणार नाही. ते सहकार धोरण कसं असलं पाहिजे तर सहकारामध्ये काम करणाऱ्या अतिसामान्य कार्यकर्त्यांच्या सूचना देखील या सहकाराच्या नवीन धोरणामध्ये असल्या पाहिजे. आणि म्हणून मी त्या ठिकाणी जाहीर केलं की सहकार भारतीच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार, सहकारातल्या सर्व लोकांशी भेटणार, त्यांच्याशी संवाद साधणार, त्यांची मतं जाणून घेणार आणि ते सगळे मतं आल्यानंतर आम्हाला हे सहकार धोरण कसं पाहिजे हे आम्ही तुमच्या समोर ठेवणार. असं म्हटल्यानंतर अक्षरशः त्या समितीमध्ये सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. बाबासाहेब पाटीलही अत्यंत खुश झाले, ते आपले सहकार मंत्री आहेत. बैठक संपल्यानंतर ते माझ्या जवळ आले, त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले की विवेकराव आपल्याला हे असंच करायचं. आणि मग त्या निमित्ताने आपण आता सहकार भारती म्हणून आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सगळीकडे आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये. त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यापासून आपण आता ही सुरुवात केली. आजपासून येणाऱ्या महिनाभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार, सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाणार, सगळ्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेणार. आज कोल्हापूर विभागामध्ये प्रवास आहे. पहिला कार्यक्रम आज आपला सातारामध्ये आहे, सांगलीमध्ये 3 वाजता कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर उद्या सकाळी इचलकरंजीला कार्यक्रम आहे, संध्याकाळी कोल्हापूरला कार्यक्रम आहे. असा पूर्ण कोल्हापूर विभाग या 2 दिवसामध्ये होणार. आता हे सगळं करत असताना आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर आपल्याला सहकार धोरण ठरवायचं. मी हे मुद्दामून सुरुवातीला काही गोष्टी बोलतोय की आपल्याला नेमकं काय अभिप्रेत आहे. आपल्याला सहकार कायद्यात बदल करायचा नाही, आपल्याला सहकार धोरण बनवायचं आहे. तर हे सहकार धोरण काय आहे तर जसं आता केंद्राचं सहकार धोरण बनवलं तसं जे नोटिफिकेशन निघालं राज्यपालांच्या स्वाक्षरीने, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की केंद्राचं जे सहकार धोरण आहे त्याचा अभ्यास करायचा आणि राज्याचं जे जुनं सहकार धोरण आहे त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये काय बदल आपल्याला अपेक्षित आहे हे बदल आपल्याला सांगायचे. मग नोटिफिकेशन निघाल्यानंतर स्वाभाविकरित्या केंद्राचं सहकार धोरण आपल्याकडे होतं, त्याचा आपण अभ्यास केला आणि राज्याचं जुनं सहकार धोरण काय आहे याच्या प्रती मला सुद्धा जिज्ञासा होती. आणि म्हणून मी ज्यांनी हे सर्क्युलर काढलं, ज्यांनी आदेश काढला गव्हर्नरच्या मान्यतेने, ते माननीय संतोष पाटील साहेब जे सहसचिव आहेत, मंत्रालयात काम करतात, अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे, ज्यांचा अतिशय दांडगा अभ्यास आहे. पहिल्यांदा मी त्यांना मंत्रालयात भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं की साहेब तुम्ही हे परिपत्रक काढलं, मला खूप आनंद झाला, माझ्या नावाचा समावेश आहे म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. आणि भेटीनंतर मी त्यांना असं म्हटलं की राज्याचं जे सध्याचं अस्तित्वात असलेलं सहकार धोरण आहे त्याची एक प्रत समजा मला मिळाली तर ते मी वाचेन, त्याचा अभ्यास करेन आणि त्याच्यामध्ये आपण काय संशोधन नवीन नवीन करू शकतो या बाबी मी तुम्हाला सुचवेन. ते माझ्याकडे पाहून हसले आणि मला म्हणाले की जुगार साहेब तुम्हाला जो प्रश्न पडला तोही मला पडला. मी सुद्धा खूप राज्याचं सहकार धोरण जुनं काय शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याची कुठेही कॉपी उपलब्ध नाही किंबहुना राज्याचं आपलं सहकार धोरणच नाही. ही वास्तविकता आहे. लक्षात घ्या एवढा मोठा सहकार आहे आणि आपली स्थिती काय हे आतापर्यंत कधीच झालं नाही. मग तिथून त्यांनी कमिशनर साहेब दीपक तावडे यांना फोन लावला, त्यांना सांगितलं की साहेब तुमच्याकडे एखादी प्रत असेल तर पाठवा. ते म्हणाले माझ्याकडे नाही. शोधाशोध झाली पण सहकाराचं धोरण महाराष्ट्राचं कुठलं आहे याची एकही प्रत कोणाहीकडे उपलब्ध नाही. 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, 1960 मध्ये सहकार कायदा अस्तित्वात आला, त्या कायदा पद्धतीने आपण हे काम करतोय. पण 1960 नंतर तर आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही, त्याच्यामध्ये कुठलंही संशोधन झालं नाही. जे कोणी त्यावेळेला त्या लोकांनी ठरवलं ते आपण मान्य केलं आणि त्या पद्धतीने आपण संस्काराचा जो सहकाराचा जो गळा आहे पुढे पुढे देत चाललो. असं कसं होणार आहे मला सांगा की 13 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 8 कोटी लोक सहकाराशी जोडले गेले. 6.25 कोटीपैकी 2.25 कोटी सहकारी संस्था या महाराष्ट्रात आहे. एवढा मोठी आपली महाराष्ट्रामध्ये सहकार जवळ आहे. तर मग याला मजबूत करायचे असेल तर कोणाच्या माध्यमातून करायची तर आपल्या सगळ्या सामान्य लोकांच्या की जे सहकारामध्ये आपलं आयुष्य ज्यांनी वेचलंय, ज्यांचे अगदी काळे केस पांढरे होत चालले, त्यांनी लोकांच्या माध्यमातून हे सहकाराचं धोरण
बनलं पाहिजे, हा आमचा आग्रह होता आणि तो आग्रह कायम ठेवून आम्ही सूचना या ठिकाणी पोहोचवणार. हे करत असताना मध्ये फक्त एक सूचना देतो आणि मग कसं आपल्याला धोरण बनवायचं ते सांगतो. इथे एक रजिस्टर ठेवलाय, त्या रजिस्टरवर प्रत्येकाने आपलं नाव, कुठल्या सहकारी संस्थेशी आपण संबंधित आहोत आणि फोन नंबर असं आवर्जून लिहायचं आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी ज्या लोकांना भेटणार आहे त्यांचा डेटाबेस हा त्या रजिस्टर मध्ये राहणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सहकार धोरण आम्ही कसं बनवलं हे सांगू, तर महाराष्ट्रामध्ये आम्ही 4-5 हजार कार्यकर्त्यांना भेटलो, त्यांचा हा डेटा आहे, यांच्या माध्यमातून आम्ही सहकार धोरण ठरवलं असं त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू शकू. त्याच्यामुळे कुणीही तिथे नाव लिहिलं नाही असं करू नका. कदाचित सहकार धोरण ठरवण्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा म्हणजे तुमचं नाव सुद्धा कुठेतरी सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल, किंवा तुम्ही चांगलं सहकार धोरण बनवलं म्हणून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्याही अकाउंटमध्ये 2,500 रुपये दर महिन्याला मिळतील असं सुद्धा भविष्यात होऊ शकतं. त्याच्यामुळे हे थोडंसं डोक्यामध्ये ठेवून नाव सोडू नका. नाही मग मला म्हणाल की माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर मी म्हणेन तुम्ही त्यावेळेला नाव लिहिलं नाही. गमतीचा भाग सोडला तर आपण सगळेजण सहकारात चांगलं काम करणारे लोक आहोत. आपल्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये विश्वासाचं वातावरण आहे. आपल्यालाच या क्षेत्रामध्ये बळकटी निर्माण करायची आणि म्हणून आपण सहकारावर प्रेमापोटी काम करणारे लोक या ठिकाणी तत्परतेने उपस्थित झालात. म्हणून पहिले मी तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आता आपल्याला सहकार धोरण ठरवायचं आहे, सहकार कायदा ठरवायचा नाही. धोरण ज्या पद्धतीने ठरेल त्या पद्धतीने कायदा बनेल. ज्या वेळेला आपण एक ब्ल्यू प्रिंट सहकार धोरणाची शासनाला देऊ त्या पद्धतीने शासनाचे अधिकारी त्या कायद्यामध्ये बदल करतील किंवा नवीन कायदा बनवतील. मग धोरण बनत असताना थोडासा व्यापक दृष्टिकोन आपण घेतला पाहिजे. धोरण म्हणजे समस्या नाही. पतसंस्थानवाल्यापर्यंत गेलो तर मग म्हणतात आम्हाला 100चे अधिकार लवकर मिळत नाही, आम्हाला RRC लवकर मिळत नाही, आम्हाला 156 अधिकार लवकर मिळत नाही, आमचं कार्यक्षेत्र वाढतं, आम्हाला 10 ठिकाणी चक्रा मारावं लागतात. बँकांमध्ये गेलं तर ते काहीतरी आपलं वेगळंच सांगतात. अजून साखर कारखान्यामध्ये गेलो त्यांची काहीतरी वेगळी डिमांड असते. आपल्याला कुठल्याही पद्धतीच्या कंप्लेंट, कुठल्याही पद्धतीची डिमांड किंवा कुठलेही कायदे कानून बदलवण्याचा अधिकार नाही. आपल्याला अधिकार जो दिला तो सहकार धोरण बदलवायचा. मग त्याच्यात काय करू शकतो आपण, हे म्हणू शकतो की वसुलीमध्ये सुसूत्रता आणण्याकरता ते अधिक गतिमान करण्याची आवश्यकता आहे. आता हे झालं धोरण. मग या धोरणावर तो कायदा बनला. इन्कम टॅक्सचा कोणाचा विषय असेल तर इन्कम टॅक्सचा ससेमिरा सगळ्या सहकारी संस्थांपर्यंत लागलाय. तो कमी करण्याकरता ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. हे झालं धोरण. पण तुम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या संस्थेला हा प्रॉब्लेम आहे, तो आम्हाला त्रास देतो, मग तो आमचं ऐकत नाही, हे धोरण नाही. अशा संकुचित मनोवृत्तीत तुम्ही सध्या राहू नका. त्याच्यामुळे 3 महिन्यात एकदा हे धोरण बनलं की आपोआप त्या कायद्यामध्ये परिवर्तन होईल, सुसूत्रता होईल आणि आपल्या सगळ्या सहकारी संस्था योग्य पद्धतीने चालण्याकरता त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्याच्यामुळे इथे उपस्थित सगळ्यांना आता मी विनंती करतो की आपण आपलं सजेशन द्यावं. मी सगळं लिहून घेणार आहे. आपण सेक्टर वाईज जाऊ. जितक्याही सेक्टरचे लोक आलं असेल त्या सेक्टरच्या लोकांनी सुचवायचं की धोरणामध्ये हे आलं पाहिजे, धोरणामध्ये असं आलं पाहिजे. आता मी त्या ठिकाणी जो विषय मांडला जो कोणीच बोलत नाही, मी सांगितलं त्या ठिकाणी की भ्रष्टाचार मुक्त सहकार हे पहिले धोरणामध्ये तुम्ही टाका की सहकारामध्ये भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे की कोणाचंही सरकार आलं, कोणाचंही पक्षाचं आलं तरी ते काही कमी होत नाही. कारण ती आयडियल प्रोसेस तशीच सुरू आहे. ते धोरणामध्ये नाही आहे की तुम्ही भ्रष्टाचार करावा, एका सहकार धोरणात कोणी लिहिलं आहे नाही, पण ते चालू आहे. मग सहकारामध्ये स्वच्छ सहकार करायचा असेल तर भ्रष्टाचार मुक्त सहकार असला पाहिजे. हे धोरणामध्ये आपण लिहिलं पाहिजे अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि सगळ्यांनी ते अप्रिशिएट केलं. सगळ्यांना तसं वाटतं आहे की सहकारातनं भ्रष्टाचार हद्दपार झाला पाहिजे, सहकार स्वच्छ झाला पाहिजे. आणि म्हणून आपण सहकार भारतीचे कार्यकर्ते मागील 47 वर्षांपासून या सहकारा संस्कार आणण्याचं काम करतोय आणि हाच संस्कार आपल्याला या माध्यमातून पुढे न्यायचा आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने आज चांगली बैठक आपली चर्चासत्र या ठिकाणी होत आहे. वेळ कमी आहे
परंतु अर्धा तास अजूनही आपल्या हातात आहे. अर्धा तासामध्ये आपल्याला या संदर्भामध्ये ओव्हरऑल सहकाराबद्दल काही वाटत असेल तर ते सांगा. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय तिथे असा काही बदल व्हावा, धोरणामध्ये बदल व्हावा असं काही होत असेल तर ते सांगा. आपल्या सर्व सूचनांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही चांगले विषय आता सांगा म्हणून आधीच तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन मी या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय श्री साहेब. त्यांच्यापर्यंत तुम्ही पाठवा, ते माझ्यापर्यंत पोहोचेल आणि आता जे काही सुचत आहे ते आपण सांगावं आणि ऍड करायचं असेल तर तुम्ही. सरकारचं धोरण ठरवत असताना आपण सुरुवातीला सांगितलं की एक सर्वसामान्य आपल्या अडचणी न सांगता सरकारामध्ये काय नवीन गोष्टी झाल्या पाहिजे, समाविष्ट झाल्या पाहिजे हे आपल्याला अपेक्षित आहे. तर मधल्या काही 2013 साली 97वी घटनादुरुस्ती झाली, त्याच्यामध्ये काही नवीन कायद्यामध्ये काही बऱ्याच गोष्टी समाविष्ट केलेल्या होत्या आणि त्या खूप चांगल्या होत्या आणि त्याप्रमाणे आपल्या राज्यानेही आपल्या कायद्यामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. परंतु त्याच्यातल्या काही ज्या चांगल्या ज्या अपेक्षित सुधारणा होत्या आणि ज्या पुढे चालल्या पाहिजे होत्या त्या आपल्याच कायद्यामध्ये पुन्हा सुधारणा होऊन त्या डायल्यूट करत गेले. जसं की क्रियाशील सभासदाला जो अधिकार, विशेष अधिकार दिलेले आहेत आणि अक्रियाशील सभासद जे असतील त्यांचे अधिकार काढून घेतले, मतदान करणे असेल किंवा अन्य काही गोष्टी करणं असेल. तो एक क्रियाशील सभासदाला अधिकार मिळाले पाहिजे. अक्रियाशील सभासदाला जे 97व्या घटनादुरुस्तीमध्ये अधिकार काढून घेतलेले होते ते तसंच राहिले पाहिजे असं एक माझं मत आहे. दुसरं, अमित शहानी जसं गुजरातमध्ये सहकार विषयाकरता स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रीयन जनतेला सहकाराचं ज्ञान उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं सहकार विद्यापीठाची स्थापना व्हावी. शिक्षण जेव्हा विद्यार्थ्यांना मिळेल, सहकाराचं शिक्षण जेव्हा विद्यार्थ्यांना मिळेल त्यावेळेला विद्यार्थीच याच्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे थोड्याशा सुधारणा करतील आणि याला थोडासा कालावधी लागेल. पण नाही म्हटलं तर 10-12 वर्षानंतर, 12-15 वर्षानंतर अशी परिस्थिती, आता ज्या समस्या आहे अशी परिस्थिती सहकार क्षेत्रात उद्भवणार नाही. सरकारच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरकार खातं हे सर्वसामान्य ज्या छोट्या पतसंस्था आहेत किंवा आमचे प्रॉब्लेम्स आहेत त्या लेखी सुनेसारखं वागतात. आम्हाला सून म्हणून हे करतात की सून जशी संस्काराने वागली पाहिजे ती तिच्या चाकोरीत वागली पाहिजे हे पतसंस्थांना अपेक्षा असतं. पण इतर जे वित्तीय संस्था असतात, फायनान्स असतात, त्यांना तुम्ही लेखी सरकार तुम्ही पेटेस कसंही वागावं, बाहेर काही करावं अशा पद्धतीचं धोरण सरकार खात्याचं आहे. हे निश्चितपणे बदललं. पतसंस्था फक्त पैसे देणं आणि देणं हाच विचार आहे, हाच विचार आहे. तर आमच्या ठेवी ठेवण्यासाठी काय करतात, जमिनी घेता येते किंवा त्याच्यात पुढे काय होईल अशा पद्धतीचं धोरण करता येईल का, अशा पद्धतीने हे धोरण आपण राबवण्यात यावं. दुसरं एक सांगायचं की सध्या बँक निर्बंध, ज्या बँका त्यांना निर्बंध देतात, ज्यावेळी बँक अडचणीत येते. खरं तर पतसंस्थेतून बँक होते, ज्यावेळेस संस्था स्थापन करतो आपण त्यावेळेला एक जे संचालक मंडळ असतं ते एक पैसा 1000 प्रत्येकाच्या घरात खिशातले पैसे गोळा करून करत असतं आणि ती बँक ज्यावेळेला मोठी होते त्याचा कुठला तरी एक संचालक फ्रॉड करतो आणि ती संस्था हे होते आणि ती संस्था कॉलॅप्स होत असताना आमच्यासारख्या छोट्या छोट्या पतसंस्था तिथे ठेवी ठेवलेल्या असतात. त्या ठेवी पूर्णपणे म्हणजे 5 लाखापर्यंत आपण विमा देतात, आमच्या करोडो 50 लाखापर्यंत ठेवी असतात. त्याचा दूरगामी परिणाम हा पतसंस्थेवर होत असतो. आमची काय चूक आहे, पतसंस्थांची काय चूक आहे. आम्ही तुम्ही सांगता त्याप्रमाणे चांगल्या बँकेचा निकष बघून ठेवी ठेवत असतो, पण ती झाल्यानंतर पतसंस्थेच्या संदर्भात आम्ही जे केलेलं काम आहे त्याला कुठेतरी न्याय मिळावा या दृष्टिकोनातून घडलं. पण त्या ठिकाणी पतसंस्थांच्या ठेवीदारांनी विमा संरक्षण मिळावं, कारण खरी गरज आहे ती त्या लोकांना. बँकेत मोठमोठे चांगले स्टेबल असतात ते पैसे ठेवतात, पण पतसंस्थेत अगदी सर्वसामान्य माणूस हा पैसे ठेवत असतो. तर हे विमा संरक्षण मिळावं आणि इतर स्टेट एक्साईजची मंजुरी असेल की दरवर्षी घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ती एकतर ऑनलाईन मिळाली पाहिजे आणि त्याला 3 वर्ष 5 वर्ष सुद्धा घेता येऊ शकतं.
कारण तेच नियम जर त्या 3 वर्षात नाही पाळले तर शासनाला अधिकार जरूर असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी. पण दरवर्षी ते त्या विभागाकडे जा, आपला वेळ खर्च करा आणि मग परवानगीसाठी मागे लागा आणि लवकर गाळा सुद्धा सगळ्या विभागाच्या परवानगी असो, ज्या लिस्ट आहे त्यात सुलभता आली पाहिजे आणि त्या ऑनलाईन असल्या पाहिजे. ऑफलाईन त्याची उगत मागे लागत बसायचं, त्या विभागाचे हेडमध्ये घालायचे हे नाही व्हायला पाहिजे. शुल्क विभाग आमच्याकडे कार्यरत असतो डिस्टिलरीमध्ये. शासनाचा विभाग आणि त्यांची सर्व पगार, त्यांचे असं निवृत्ती वेतन वगैरे आम्ही भरावं. हे मला वाटतं कुठल्या इंडस्ट्रीत नाही. तर हे आपल्या धोरणामध्ये कुठल्या कायद्यामध्ये या गोष्टी आली पाहिजेत. या अनेक बरोबर या आम्ही मानले. शासनाचे अधिकारी आणि पैसे भरवले सरकारी सरकार हे कुठेतरी विसरलं वाटतं. सल्लागार मार्गदर्शन, त्यामुळे आम्हाला फार मोठा आधार वाटतो. माझी मोठी समस्या अशी आहे की मागं मी प्रत्यक्ष तुम्हाला कुठं झालं होतं, नरसेवाडीला जेव्हा परिषद झाली होती त्यावेळी जोगादे साहेबांना सांगितलं होतं की राजकीय हस्तक्षेप प्रत्येक वेळी आमच्या कामकाजामध्ये होतो, तर तो कसा काय टाळायचा, काय करायचं त्याच्यासाठी. मी बऱ्याच मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटलेले पण आहे. होतंय काय, एखादा कर्जदार असतो आणि ते कर्ज वसूल करताना किती त्रास असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग ते शेवटी अंतिम टप्प्यापर्यंत येतं की आता उद्या ताबा घेणार आहोत, तर तेव्हा कुणीतरी मंत्री आणि लोकल पुढाऱ्यांनी आपल्याला फोन करावा आणि तो ताबा थांबवावा. तर यासाठी आता कोणाला काय करता येईल का बघावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कर्ज वितरण करतो 1 कोटीच्या कर्जाला आणि 10,000, 25,000च्या कर्जाला कागदपत्र तेवढीच लागतात. तर मला असं वाटतं की रकमेच्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता किंवा त्याच्यासाठी काही नियम काढता येईल का. कारण रोज आपल्याला भेटणारी माणसं असतात की 10,000 द्या, 25,000 द्या. खरंच लोक मला असं वाटतात की प्रामाणिक असतात. अक्षरशः तुम्हाला सांगते, धनदांडगे कर्जदार असे आहेत की मोठ्या ताटमानेने ते गावात फिरत असतात, पण एक दमडी भरायची त्यांची मानसिकता नसते. मी खूप कठोर बोलते त्यांना सुद्धा. आणि ही छोटे छोटे जे गरजू लोक असतात ज्यांना आपल्याला त्यांच्या पायावर उभं करायचं आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मग कागदपत्रांची पूर्तता ही मग कुठं मला 5-25,000 पाहिजे, 8 दिवसासाठी पाहिजे, महिन्यासाठी पाहिजे, कुठं पळत बसू. आणि आजकाल लोक ना इतके घाबरतात, सभासदत्व घेत नाही संस्थेचं. घेतलं तरी आम्ही सभासद नाही आहे म्हणून सांगा की आम्हाला जामीनदारच व्हायचं नाही कोणाचं. तर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यासाठी काय करता येईल का, 10 मिनिटं म्हणजे माझा विसरल्या जमा आहे. आणि